जय महाराष्ट्र भाऊनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भाऊनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. कारण तो आपण EFX व्हिडिओ एडिटिंगवरती बनवलेला आहे. एकदम विशाळ फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे. आपण तो व्हिडिओ अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड APK हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. तिथे तुम्हाला पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड APKची लिंक भेटून जाईल. त्यासोबतच आजची व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. कारण आपण अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्या इंस्टाग्रामची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ओके, तर चला भाऊंनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. त्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि 4.3चा रेशो इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रिएट अ प्रोजेक्ट करायचा आहे. प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथून ॲड करायचं आहे. तर आपण आपला ऑडिओ सॉन्ग ॲड करून घेऊया. तुम्ही ऑडिओ सॉन्ग डाउनलोड करायचं आहे. आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला ऑडिओ सॉन्ग भेटून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला एक इमेज ॲड करायची आहे. तर इथून आपण इमेज ॲड करूया. ही सुद्धा तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल. तुम्ही दुसरी कोणती इमेज भावना तुम्ही ॲड करून घेऊ शकता. फिल स्क्रीन केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत ही इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या इमेजची आपण एक डुप्लिकेट लेअर करूया. त्यासाठी त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करायचं आहे. त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. हा जो शेप आहे तो आपल्याला इथून ॲड करायचा आहे. शेप ॲड केल्यानंतर एडिट शेपवरती जायचं आहे. ह्याचा जो एक्स आहे ते आपल्याला इथून बरोबर 500 ठेवून घ्यायचं आहे. इथून आपण एक्स बरोबर 500 ठेवून घेऊया. एक्स 500 ठेवल्यानंतर काय करायचं आपल्याला, इथून वाय जे ते 375 बरोबर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. इथून आपण बरोबर 375 ठेवून घेऊया आणि रेडियस आपल्याला बरोबर 55 करायचे. 50 ते 55 तुम्ही करून घेऊ शकता. मी इथून बरोबर 55 ठेवतो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो शेप आहे तो शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. शेप शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर एक शेप आणि वरची इमेज या दोन सिलेक्ट करायचे आहेत आणि हा जो वरती तुम्हाला सेंट्रल ऑप्शन दिसतोय, इथे तुम्हाला डिलीटच्या शेजारी 3 ऑप्शन दिसतील. त्यातल्या सेंटरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, ग्रुप आणि मास्क आपली लेअर होऊन जाईल. त्याच्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि पुन्हा त्या ग्रुपच्या सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आणि ब्लॅक PNG ॲड करायची, ते तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही सुद्धा PNG व्हिडिओच्या शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि ही जी PNG आहे ती इमेज आणि जो आपला शेप आहे त्याच्यामध्ये सेट करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता ती परफेक्टली आपली सेट झालेली आहे. इमेज तुम्ही थोडीशी वर खाली सुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे आपला तिथं लिरिक्स व्हिडिओ बसणार आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. तुम्हाला मटेरियलमध्ये पार्टिकल व्हिडिओ भेटून जाईल, तो इथून ॲड करायचा आहे. पार्टिकल व्हिडिओ ॲड केल्यानंतर याची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया. जेवढी आपली इमेज आहे तेवढीच आपल्याला साईज ठेवायची आहे. इथून एवढ्याशी आपण साईज ठेवून घेऊया. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. ब्लीडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लायटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि हा जो आपला पार्टिकल व्हिडिओ आहे तो आपल्या शेपच्या खाली घ्यायचा आहे. खाली घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला बरोबर इथून आपला पार्टिकल व्हिडिओ सुद्धा सेट झालेला आहे. इथून आपण ब्लॅक PNGचा सुद्धा आपण तो आपला जो पार्टिकल व्हिडिओ तो खाली घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकताय आपला पार्टिकल व्हिडिओ इथे परफेक्टली सेट झालेला आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आता तिथे काही सुद्धा करायचं नाही. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करून आपला लिरिक्स व्हिडिओ इथं ॲड करायचा आहे. लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे. ब्लीडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लायटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सलेशनवरती जायचं आहे आणि लिरिक्स व्हिडिओ आपला इथे बरोबर सेट करायचं आहे. याची थोडीशी आपण साईजसुद्धा कमी करून घेऊया, म्हणजे लिरिक्स आपलं जास्त मोठं दिसणार नाही. इथे असं परफेक्टली सेट करायचं आहे. तुम्हाला जर का दुसरं लिरिक्स बनवायचं असेल तर फॉन्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही फॉन्ट हा डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपलं काम काय राहिलं आहे, फक्त बॅकग्राऊंडची इमेज. तर बॅकग्राऊंडची इमेजवरती क्लिक करायचं आहे. याची ऑपेसिटी बरोबर इथून आपण याची ऑपेसिटी आहे जी बरोबर 50 ठेवून घेऊया. इथून आपण याची ऑपेसिटी 50 ठेवायची आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर पुन्हा बॅकग्राऊंडच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि इथून गॅशियन ब्लरचा जो आपला इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट आपला जो सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला इफेक्ट आलेला आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे आणि आपलं जे स्ट्रेंथ आहे
त्याची आपली स्ट्रेंथ बरोबर 0 पॉईंट आपल्याला 370 ठेवून घ्यायचे. याची स्ट्रेंथ बरोबर आपण 370 ठेवून घेऊया. त्याच्यानंतर पुन्हा ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्टचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. तर इथून आपण सर्च करून घेऊया. हा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे, स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे. त्याच्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि याचा जो ब्राईटनेस आहे तो आपण बरोबर -22 ठेवून घ्यायचा आहे. -22 ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय आपला व्हिडिओ अशा प्रकारे काय होतोय. आता फक्त आणि फक्त आपल्याला बॉर्डर द्यायचे. तर आपला जो ग्रुपची लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे आणि हा जो खालचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. शॅडो ऑन करायचे आहे, कलर इथून व्हाईट ठेवायचा आहे आणि याची जी साईज आहे ते आपल्याला बरोबर इथून 60 ठेवून घ्यायचे. 60 किंवा तुम्ही थोडीशी कमी जास्त सुद्धा करू शकता तुमच्या अंदाजे, पण कमीत कमी 60 तरी ठेवून घ्या. आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे भावांनो, सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. लाईक आणि कमेंट सुद्धा करा भावांनो. तर भावांनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।